नमस्कार शेतकरी बांधवांनो, टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 20व्या हप्त्याचं आज वितरण झालेलं आहे. तरी पण लाखो लाभार्थी शेतकरी बांधव असे आहे की त्यांच्या खात्यावर हा 20वा हप्ता जमा झालेला नाही. तर याचं प्रमुख कारण समोर आलेलं आहे. तर ते कारण नेमकं काय आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे तात्काळ आपल्या खात्यावर हा 20वा हप्ता जमा होईल. तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता नेमकं आपल्याला काय करावं लागेल. तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा शेतकरी बांधवांनो, जवळपास 9,07,00,000 शेतकरी बांधवांच्या खात्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून 20व्या हप्त्याचं वितरण केलेलं आहे आणि अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला सुद्धा आहे. अनेकांनी मेसेज सुद्धा टाकलेले आहे. परंतु अजूनही लाखो शेतकरी बांधव असे आहे की त्यांच्या खात्यावर या योजनेचा 20वा हप्ता जमा झालेला नाही आणि त्यासाठी एक महत्वाचं कारण समोर आलेलं आहे. तर ते कारण आपण बघूया अगोदर. तर बघा शेतकरी बांधव, जर आपण पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर गेलो आणि त्या ठिकाणी आपलं जर स्टेटस जर बघितलं, तर आपल्याला दिसून येईल की कशामुळे काही शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे आणि काही शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही. तर त्यामध्ये महत्वाचं कारण जे आहे, इलिजिबिलिटी स्टेटस म्हणजे पात्रतेचं स्टेटस या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी लँड सीडिंग केलेली आहे, म्हणजे जमिनीची पडताळणी केलेली आहे, तर असे शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरलेले आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, ई केवायसी करणे सांगितलेले होते. तर ज्या शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेलं आहे तर ते सुद्धा यासाठी पात्र ठरलेले आहे. त्यामुळे करोडो शेतकरी बांधवांच्या खात्यावर हा 20वा हप्ता जमा झालेला आहे. परंतु या दोन कामापैकी जर आपलं काम राहून गेलं असेल तर आपल्या खात्यावर हा जो काही 20वा हप्ता आहे तर तो जमा झालेला नाही. त्यामुळे लाखो शेतकरी बांधव चिंतेत आहे तर की आमच्या खात्यावर हा 20वा हप्ता जमा झालेला नाही. तर शेतकरी बांधवांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की जर आपण लँड सीडिंग केलेलं नसेल तर तात्काळ लँड सीडिंग करून घ्या. तर यासाठी आपण काय करू शकता, सीएससी सेंटरला जाऊन लँड सीडिंग करून घ्या. त्याचबरोबर ई केवायसी करून घ्या. हे सुद्धा आपल्याला सीएससी सेंटरवरच जाऊन करता येईल. या दोन गोष्टी जर आपण केल्या तर आपला जो काही थांबवलेला किंवा गोठवलेला हप्ता आहे 20वा, तर तो 20वा हप्ता आपल्या तात्काळ 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या खात्यावर जमा होणार आहे. अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट पीएम किसान योजनेसंदर्भात आलेली होती. त्यामुळे जर आपणास हा हप्ता मिळालेला नसेल तर आता हे दोन कामं अर्जंट करा, तरच आपल्या खात्यावर 2 दिवसामध्ये हा हप्ता जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर हे अपडेट आपणास आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.